ब्रेकनंतर एक अत्यंत धक्कादायक बातमी। नाशकात आज 14 महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। त्याबद्दल धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुलगी सारखी रडते म्हणून जन्मदात्या आईनंच तिची ही अमानुष हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी मयत स्वराची आई योगिता पवारला पोलिसांनी अटक केली आहे। 6 वर्षाची स्वरा तिची मुलगी सारखी रडते म्हणून तिच्या गळ्यावर ब्लेडनं वार करून तिला मारून टाकलं गेलं। त्यानंतर स्वतःलाही तिने जखमी करून घेतलं। घरात घुसलेल्या चोरानं मुलीवर आणि आपल्यावर हल्ला केल्याची बतावणी तिने केली आणि त्यानंतर ती पोलिसात गेली। मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच योगितावर संशय होता। तपासाअंती सत्य समोर आलं। योगिता स्वतः रुग्णालयात उपचार घेत होती। तिला डिस्चार्ज मिळाल्यावर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात। योगिताचं मानसिक संतुलन ठीक नसावं असा पोलिसांचा अंदाज आहे। या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार परिस्थितीजन्य पुराव्यानुसार या गुन्ह्यातील जखमी असलेली आणि या मयत मुलीची आई हिच्यावरच पोलिसांचं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि तिच्या जबाबामध्ये असलेली तफावत आणि विसंगती या सर्वातून त्या मुलीला खून करण्यामध्ये तिच्या आईची संशयास्पद वर्तणूक आणि इतर सर्व गोष्टी असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि तिच्याकडे कसून चौकशी करत आहेत। पुण्यात तर अनेक किलो सोनं घालणारे गोल्डमॅन पाहायला मिळतात। स्वस्त प्रसिद्धीचा तो सोपा उपाय। त्यामुळे इतक्या गोल्डमॅनमध्ये आता आपली छाप म्हणून ही स्पर्धा सोनं किती किलो घालताय इथपर्यंत येऊन पोहोचली आहे। आणि त्यात माझं सोनं सर्वाधिक असा दावा केलाय प्रशांत सपकाळ यांनी। पुण्यातला नवीन गोल्डमॅन। हा गोल्डमॅन घालतोय 5 किलो सोनं। दागिन्यांची किंमत 1.5 कोटींपेक्षा जास्त। पुण्यातले पहिले गोल्डमॅन रमेश वांजळे यांनी मिळवलेला गोल्डमॅनचा किताब हे त्यांच्या प्रसिद्धीचं प्रमुख कारण होतं आणि त्यातूनच ते पुढे आमदारही झाले। त्यांची कॉपी केलेल्या भोसरीच्या गोल्डमॅन दत्ता फुगेंनी तर सोन्याचा शर्ट शिवला होता। आता मीच सर्वाधिक सोनं घालतो असा दावा करणारा नवा गोल्डमॅन समोर आलाय प्रशांत सपकाळ। प्रशांत यांना लहानपणापासूनच सोन्याच्या दागिन्यांची आवड होती। मात्र प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांना पाहिल्यानंतर त्यांची आवड आणखीनच वाढली आणि उदयाला आला पुण्यातला नवा गोल्डमॅन। आवड लहानपणापासूनच होती। बप्पी दादाचे व्हिडिओ बघून जे त्यांना फेमस झालेत तसे मला पण आता पुण्यात पण खूप गोल्डमॅन झालेत। त्यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशीच एक प्रकारे मला महाराष्ट्राने पूर्ण प्रसिद्धी दिलेली आहे आणि जवळजवळ अंगावर 5 किलो सोनं आहे। ते 1.5 करोडचं आहे। अहो मंडळी, प्रशांतचं दागिन्यांचं कलेक्शन विचाराल तर तुमचे डोळे चांगलेच चमकतील। काय काय नाही हो त्याच्यात। गळ्यातील वेगवेगळ्या सोनसाखळ्या, ब्रेसलेट, कडं, सोन्याचं मजबूत घड्याळ, अंगठी, मोबाईल कव्हर ही सोन्याचं। अहो सिंड्रेलाचा काचेचा बूट इथपर्यंत माहिती असणारे आपण त्यात या गोल्डमॅनची सोन्याचा काटेरी वरखा असणारी मोजडी पाहिल्यानंतर बाप्पा एवढा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो। कॉम्पिटिशन तर कोणासोबतच नाही तशी, पण एक आवड आणि एक महाराष्ट्रात पूर्ण नाव करायचं त्यामुळेच फक्त काय वेगळं म्हणून सगळ्यांनी आता शूज केले, शर्ट केले, तर मी काहीतरी चेंज म्हणून शूज गोल्ड प्लेटिंग करून घेतले। गोल्ड प्लेटिंग महाराष्ट्रातून जवळजवळ रोजचे 100-200 कॉल येत असतात डेली। लग्न म्हणा, कुठला फंक्शन आहे, कार्यक्रम आहे, प्रत्येक जण करतो। प्रशांत सपकाळ व्यवसायाने बिल्डर, बांधकाम व्यवसायातूनच भरभराटी झाल्याचा त्यांनी दावा केला। प्रशांतराव दागदागिन्यांनी अक्षरशः म्हणून गेले। प्रशांत सोन्याच्या दागिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेत। आता एवढे दागिने घालून फिरायचं तर सुरक्षा ही तगडी हवी ना भाऊ। म्हणून तर 8 ते 10 बाउन्सरच्या गराड्यात प्रशांतराव असतात। गोल्डमॅनमुळे मिळत असलेल्या स्वस्त प्रसिद्धीने प्रशांत सध्या खूपच खुश आहेत। थोडक्यात काय तर भाऊ आहे मोठा, त्याला नाही तोटा, उद्या खर्च।
व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. देश